राज्यात कालपासून अनेक भागात पावसाचा जोर कमी झालाय, मात्र अधूनमधून ढगाळ हवामानासह काही ठिकाणी हलक्या सरी पडतायत। मान्सूनचा परतीचा प्रवास आज थबकला होता। मान्सूनने राजस्थान, पंजाब, हरियाणा आणि राजस्थानमधील काही भागातून माघार घेतली। हवामान विभागाने आज राज्यात ढगाळ हवामानासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला। विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ आणि नागपूर जिल्ह्यात हलक्या पावसाचा अंदाज आहे, तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, धाराशिव, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली आणि बीड जिल्ह्यात काही ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलाय। मध्य महाराष्ट्र आणि कोकणातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज असून ढगाळ हवामान राहील असाही अंदाज हवामान विभागाने दिलाय। उद्या विदर्भात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे, मात्र अमरावती, नागपूर आणि गोंदिया जिल्ह्यात ढगाळ हवामानासह काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे। मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, लातूर, बीड, धाराशिव जिल्ह्यात तसंच सोलापूर जिल्ह्यातही काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे। मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या सरी पडतील असाही अंदाज हवामान विभागाने दिला। शनिवारी आणि रविवारी विदर्भ आणि कोकणात पावसाची उघडीप राहण्याची शक्यता आहे, तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात ढगाळ हवामानासह काही ठिकाणी हलक्या सरी पडतील अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। सोमवारी विदर्भात उघडीप राहून मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात काही ठिकाणी पावसाला सुरुवात होईल असाही अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे। अशाच हवामान अपडेटसाठी ॲग्रोवनला सबस्क्राइब करायला विसरू नका।